नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 9 लेक्चर किंवा 9 व्हिडिओज पूर्ण झाले आहेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 10 जे की या चॅप्टरशी संबंधित असेल। आपण की थोडासा मोठा चॅप्टर आहे त्यामुळे आपले व्हिडिओ जास्त होत आहेत, परंतु प्रत्येक गोष्ट आपण एकदम डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप पाहतोय। ठीक आहे, कुठलाही मुद्दा सुटणार नाहीये आणि प्रत्येक गोष्ट 100% समजेल याच पद्धतीने आपण त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर पाहूया की नेमका आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणता मुद्दा कव्हर करणार आहोत। तर एकदम छोटासा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा आहे। तर आजच्या लेक्चरचा आपला मूळ मुद्दा असणार आहे पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी। ठीक आहे, चॅप्टरचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, त्याच्यामधला मुद्दा आहे पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आणि याच्या संबंधित असणार हे आहे लेक्चर क्रमांक 10। तर मग पहा कुठून घेतलाय नेहमीप्रमाणे, जर हे दिसत नसेल तर फक्त लक्ष द्या, नंतर आपण त्यासाठी एक छोटासा परत स्लाइड प्रेझेंटेशन बनवलंय ज्याच्यात सगळ्या गोष्टी आता। ठीक आहे, तर पहा याच्यात काय दिलंय अगोदर पाहूया आपण काय पाहणार आहे। तर एक परिच्छेद दिलाय किंवा एक पॅराग्राफ दिलाय, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे। त्याच्यात हेच सांगितलं की मानवाचीच काही सामाजिक जबाबदारी आहे की त्याने आपल्या बाजूच्या पर्यावरणाचं काय केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे। मग पर्यावरण संवर्धन कशाला म्हणतात हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तोच आपला मुद्दा तिथं झालेला आहे। आता इथं आपल्याला पाहायचंय आणि दुसरी गोष्ट शोध घ्या की फुलपाखरांचा पर्यावरणाच्या संतुलनामध्ये काय रोल असेल, म्हणजे ते नेमकं काय काम करत असतील पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये, कशा पद्धतीने फुलपाखरे कार्यरत असतात किंवा मदत करत असतात, असे मुद्दे देण्यात आलेले आहेत। मग इथे आपण म्हणू की हे लेक्चर आपण 2 पॉइंटमध्ये डिव्हाइड केलंय। एक हा परिच्छेद आणि शेवटची स्लाइड असेल की फुलपाखरांचा काय रोल आहे, फुलपाखरं काय काम करतायत। मग इथे आपण पाहूया की ह्याच्यात काय दिलंय, त्यासाठी अगोदर आपण स्लाइड प्रेझेंटेशन पाहू आणि मग इथे येऊया। तर त्यात एक गोष्ट अशी दिलेली आहे की जर आपण विचार केला की मानवाचा किंवा मानव पृथ्वीवरती कधी आला, त्याचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की अगोदर पृथ्वीवरती म्हणजे अगोदर पृथ्वी आली, म्हणजे अगोदर पृथ्वीची उत्क्रांती आहे किंवा अगोदर पृथ्वी तयार झाली। मग ज्या वेळेस आपण म्हणत असतो की हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे, ठीक आहे, त्याला युनिव्हर्स म्हणतात। ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, युनिव्हर्स, त्याला आपण म्हणतो ब्रह्मांड। या युनिव्हर्समध्ये इंग्लिशच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अनेक गॅलेक्सीज प्रेझेंट आहेत। ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये अनेक गॅलेक्सीज प्रेझेंट आहेत, जसे की आपली गॅलेक्सी मिल्की वे गॅलेक्सी। मग त्याला आपण म्हणूया थोडक्यात अनेक गॅलेक्सी ज्या प्रेझेंट आहेत, जसं की आम्ही मराठीत म्हणतो आकाशगंगा, आमची पृथ्वी, पृथ्वीच्या बाजूला असणारी पूर्ण सूर्य, सूर्यमालेमध्ये असणारे इतर ग्रह, आमच्या बाजूला असणारे चंद्र, तारे, हे सगळे मिळून आमची पूर्ण कोण बनली आहे, आकाशगंगा। याच्यावरून काय समजतं की अगोदर पृथ्वी आली असेल, ठीक आहे, मग पृथ्वीवरती टप्प्याटप्प्याने मानव आला। ह्याचा अर्थ आहे पृथ्वीवरती मानव येण्याच्या अगोदर तर पृथ्वी तयार झालेली आहे, म्हणजे पृथ्वीचं अस्तित्व मानवाच्या अगोदर आहे। ठीक आहे, परंतु मग जेव्हा केव्हा मानव पृथ्वीवरती आला असेल, म्हणजे जेव्हा केव्हा मानवाची उत्क्रांती झाली किंवा जेव्हा केव्हा मानव पृथ्वीवरती अस्तित्वात आला, तेव्हा अगोदरच कोण होती, पृथ्वी, कारण पृथ्वीवरती तर त्याचं अस्तित्व आहे। याचा अर्थ आपल्या जन्मापासून आपला संबंध आहे कोणाशी, पृथ्वीशी। आता पहा आणखीन एक गोष्ट आपण पाहिली होती, पर्यावरण म्हणजे काय, आपल्या सभोवताली जेवढ्या गोष्टी आपण पाहतोय आपल्या सभोवतालचा पूर्ण परिसर म्हणजे कोण असतो, पर्यावरण। आता ज्या वेळेस तुम्ही पर्यावरणाचे भाग पाहिले, आपण पाहिले होते एका लेक्चरमध्ये, त्यावेळेस कळलं की नैसर्गिक पर्यावरण आणि मानव निर्मित पर्यावरण असे पर्यावरणाचे 2 भाग आहेत। मग तुमच्या बाजूच्या परिसरामध्ये जेवढ्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिक दिसतायत, पाणी दिसतंय, डोंगर दिसतोय, नदी दिसतेय किंवा प्राणी दिसतायत, वनस्पती दिसतायत, हे सर्व कोणाचा भाग आहे, नैसर्गिक पर्यावरणाचा। परंतु ज्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत, रस्ते दिसतायत, वाहने दिसतायत, कारखाने दिसतायत, इमारती दिसतायत, मॉल्स दिसतायत, हा सर्व कोणाचा भाग आहे, मानव निर्मित पर्यावरणाचा। ठीक आहे, पण ज्यावेळेस मानवच नाहीये त्यावेळेस मानव निर्मित पर्यावरण येणारच नाही, म्हणजे फक्त कोणतं पर्यावरण असेल, नैसर्गिक पर्यावरण। म्हणजे आपण ज्यावेळेस पृथ्वीवरती अस्तित्वात आलोच नव्हतो, ज्यावेळेस पृथ्वीवरती मानवाचं अस्तित्व नव्हतंच किंवा मानव तयारही झालेला नव्हता, तेव्हापासूनच इथं कोणतं पर्यावरण आहे, नैसर्गिक पर्यावरण आहे।
मग ते जर आपल्या जन्माच्या अगोदरपासून आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या जन्मापासूनच आपला संबंध कोणाशी आला? नैसर्गिक पर्यावरणाशी, म्हणजेच पृथ्वीशी. कारण ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस आपल्या पृथ्वीवरती अगोदरच कोण होतं? नैसर्गिक पर्यावरण. ठीक आहे, म्हणजे जन्मापासून आपला ह्या नैसर्गिक पर्यावरणाशी किंवा पृथ्वीशी संबंध आहे. मग जन्मापासून जर हे नैसर्गिक पर्यावरण आहे, म्हणजे सॉरी आपल्या अस्तित्वापासून, तर आपण म्हणूया की जेव्हापासून मानवाचं अस्तित्व पृथ्वीवरती आलं तेव्हापासून मानव काय करू लागला की त्याच्या बाजूला हे जे नैसर्गिक पर्यावरण आहे, ह्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये ह्या निसर्गाने ह्या मानवाला खूप सारे काय दिले? संसाधने दिले. मग निसर्गाने मानवाला खूप सारे संसाधने दिले. मग ह्या संसाधनाचा वापर, हे संसाधने फक्त आपल्या एकट्यासाठी नव्हते, तर हे जे संसाधन येतंय ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी सुद्धा आहेत. पण काय झालं की मानवाकडे काही विशिष्ट गुण येतं. ठीक आहे, मग मानवाच्या काही विशिष्ट गुण असल्यामुळे आपण म्हणूया की कोणते कोणते गुण आहेत? समजा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मानवाने स्वतःची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कोण? कल्पनाशक्ती. ठीक आहे, मग स्वतःचा इंटेलिजन्स, मग आपण म्हणूया की त्याचे काही स्वतःचे गुणधर्म येतं. बुद्धिमत्ता, गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो स्मरणशक्ती, आणि एखाद्या गोष्टीबद्दल युक्तिवाद किंवा आपण म्हणतो त्याला कल्पनाशक्ती. ह्या महत्वाचे गुणधर्म मानव नावाच्या प्राण्याकडे असल्यामुळं आज मानवाने निसर्गामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण केलंय, निसर्गामध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलंय. ठीक आहे, मग पहा इथपर्यंत काय लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्यावेळेस मानव पृथ्वीवरती अस्तित्वात आला त्यावेळेस पृथ्वीवरती अस्तित्वात आलाय म्हणजे पृथ्वी अगोदरच आहे. परंतु त्यावेळेस मानव नव्हताच, तर मानवाच्या अगोदर पृथ्वीवरती फक्त कोणतं पर्यावरण आहे? नैसर्गिक पर्यावरण. पण जसा मानव येऊ लागला या नैसर्गिक पर्यावरणामध्ये मानवासाठी अनेक संसाधनं होते. या नैसर्गिक पर्यावरणाने किंवा निसर्गाने, या पृथ्वीने मानवाला अनेक संसाधनं दिले. त्या संसाधनाचा वापर मानव स्वतःच्या विकासासाठी करू लागला. परंतु इतर प्राणी असताना सुद्धा यांचा वापर सगळ्यात जास्त मानवानेच का केलाय किंवा या गोष्टींना सगळ्यात जास्त मानवानेच कसं यूज केलंय? कारण मानवाने हा पूर्ण निसर्गावरती आणि इतर प्राण्यांवरती पण प्रभुत्व मिळाले. कशा पद्धतीने? तर मानवाकडे काही विशिष्ट गुण येतं. आज तुम्ही हत्ती बांधून ठेवू शकतात, आज काही जण वाघाला पिंजऱ्यात ठेवतायत. म्हणजे काय झालंय तर मानवाच्या काही विशिष्ट गुणामुळे किंवा त्याच्याकडे काही विशिष्ट गुण कोणते दिले ते पुस्तकानुसार बुद्धिमत्ता असेल, स्मरणशक्ती असेल किंवा कल्पनाशक्ती असेल, या गुणांच्या आधारे त्याने इतर सजीवांवरती आणि आपण म्हणूया की निसर्गावरती स्वतःचं काय मिळवलंय? प्रभुत्व. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सुख सुविधांसाठी तो ह्या निसर्गामध्ये असणाऱ्या किंवा ह्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये असणारे जे संसाधन येतं याचा खूप अतिवापर किंवा गैरवापर मानव करू लागल्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यातल्या महत्वाच्या समस्या म्हणजे काय? तर त्यातल्या महत्वाच्या दोन समस्या अशा आहेत की एक तर नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा पडू लागलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढू लागले. ठीक आहे, कशामुळं? तर मानवाने ह्या नैसर्गिक पर्यावरणामधल्या संसाधनाचा अतिवापर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सुख सुविधांसाठी करू लागलेला आहे. याच्यावरून काय कळलं की निसर्गामधल्या संसाधनांचा जर सगळ्यात जास्त वापर, अतिवापर जर मानवाने केला असेल आणि मानवच निसर्गाला सर्वात जास्त हानी पोहोचवत असेल तर या निसर्गाचं, ह्या पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करणं, त्याच्यामध्ये असणारे जे आपण म्हणू की नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचं जतन करणं, रक्षण करणं, ही जबाबदारी किंवा कर्तव्य फक्त कोणाचं असणार आहे? मानवाचं असणार आहे. मग हे फक्त आपल्या एकट्याचं नाही तर प्रत्येक मानवाची सामाजिक जबाबदारी आहे की पर्यावरणामधील नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर करणं, गरजेपुरताच वापर करणं आणि त्यांचं जतन करून, रक्षण करून पुढच्या पिढीसाठी सुद्धा त्याला आपण की असंच राखून ठेवणं, ही जी जबाबदारी आहे, ह्याला मी जे म्हणतो की पर्यावरणाचं संवर्धन, हे आपली जबाबदारी नसून आपण म्हणू की आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, तर मग पहा इथं काय दिलंय? प्रस्तावना. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासून आहे. कारण ज्यावेळेस मानव नव्हता तेव्हापासून पर्यावरण आहे. मग मानव जेव्हा आला तेव्हा अगोदरच पर्यावरण होतं. म्हणजेच आपण जेव्हा पृथ्वीवरती आलो तेव्हापासून आपला संबंध कोणाशी आहे? पर्यावरणाशी. पृथ्वीवर मानवाचे पाऊल पडल्यापासून हा संबंध टिकून आहे. जेव्हापासून पृथ्वीवरती मानवाचं पाऊल म्हणजे मानव अस्तित्वात आलाय तेव्हापासून पर्यावरण आहे, तेव्हापासून तो पर्यावरणातील गोष्टींचा वापर करतोय. मानवानं आपल्या बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या आधारावर कोणावर प्रभुत्व मिळवलंय? निसर्गावरती.
निसर्ग व मानव. मग त्यांनी काय सांगितलं की निसर्गाने मानवाला खूप साऱ्या गोष्टी दिल्या, खूप सारे संसाधन दिले, परंतु मानवाने त्याचा खूप जास्त वापर केला स्वतःच्या सुख सुविधांसाठी. त्याच्यामुळे आपण म्हणूया की या संसाधनांचा काय पडू लागलाय, तुटवडा. निसर्गाने मानवाला अनेक साधन संपत्ती दिली, संसाधने दिले, मानवाने त्यांचा परिपूर्ण वापर केला. सुख आणि समृद्धी जीवन जगण्याच्या प्रयत्नात मानव निसर्गाकडून जास्तच घेत राहिला. ह्याचा अर्थ असा आहे, सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी मानव ह्या नैसर्गिक संसाधनाचा खूप जास्त वापर करू लागला, अतिरेक करू लागला. त्यामुळे पर्यावरणाचं काय बिघडलंय, संतुलन. आणि याच्यामुळे पर्यावरणामध्ये काय निर्माण झाल्या, आता समस्या काय निर्माण झालंय. मग त्याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडून पर्यावरणातील समस्या निर्माण झाल्या, जसं की नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर झाल्यामुळे त्याचा तुटवडा होऊ लागलाय आणि प्रदूषण हे प्रमुख कारणे किंवा समस्या समोर येऊ लागल्यात. पहा, निसर्गावर अत्याधिक, ह्याचा अर्थ काय की मानव स्वतःच्या विकासासाठी, सुख सुविधासाठी एवढ्या प्रमाणात ह्या सगळ्या संसाधनाचा वापर करू लागला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात ह्या नैसर्गिक संसाधनावरती अवलंबून राहू लागल्यामुळं त्यांचा तो अतिवापर करू लागला. पर्यावरण त्यामुळे काय वाढल्या, पर्यावरणातील समस्या. मग नैसर्गिक साधनांचा अतिवापर आणि प्रदूषण ही प्रमुख कारणे आहेत. या प्रक्रियेत पर्यावरणाचं काय झालं, नुकसान. आता काय त्यांनी सांगितलंय, जर मानवाने सगळ्यात जास्त हा वापर केला असेल तर प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे की त्याने पाऊल उचललं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत पर्यावरणातील संसाधनाचा आपण होण्या की अतिरिक्त वापर टाळण्यासाठी आणि हे संसाधने पुढच्या पिढीला टिकवून ठेवण्यासाठी. ठीक आहे. मग पहा, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मानवाची भूमिका महत्वाची आहे. जर मानवाने संवर्धनाचे काम केले तर पर्यावरणीय समस्यांचं आपण काय करू शकतो, निराकरण करू शकतो. म्हणजेच पर्यावरणाचा तोल राखला जाऊ शकतो. आपली प्रत्येक कृती, ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्याला हेही माहित नसतं, सामान्य माणसांना कधी कधी हे पण माहित नसतं की एखादी गोष्ट जी आपण करतोय त्याचा परिणाम किंवा त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. मग खूप साऱ्या कृती आपल्याकडनं कधी कधी येतात. एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की जर आम्ही दूषित पाणी नदीमध्ये सोडलं तर पाण्याचं प्रदूषण होणार आहे, म्हणजे पर्यावरणीय समस्या आहे. पण ही गोष्ट आपण ज्या वेळेस जाणून बुजून करतोय, आम्हाला माहिती आहे, तर आपण म्हणतो की कधी कधी जाणीवपूर्वक आपल्याकडनं अशा काही गोष्टी घडतात, परंतु कधी कधी अजाणीवपूर्वक, त्याला म्हटलंय त्यांनी अजाणतेपणाने. जाणतेपणाने म्हणजे काय, माहिती आहे ही गोष्ट गेल्यानंतर हा परिणाम होणार आहे, परंतु कधी कधी अशा गोष्टी आपल्याकडनं घडतात की ज्याच्याबद्दल आम्हाला माहिती पण नसते की ह्या गोष्टीमुळे सुद्धा पर्यावरणामध्ये काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते, पर्यावरणाचं प्रदूषण होऊ शकतं, पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. मग खूप साऱ्या कृती सामान्य माणसांकडनं अशाही होतात की त्यांना हे माहित नसतं की या कृतीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. मग आपली प्रत्येक कृती पर्यावरणावरती परिणाम करत असते, एकतर जाणवतेने किंवा जाणीवपूर्वक किंवा कशी अजाणतेपणाने. आता पुढे याच्यावर निष्कर्ष काय निघला, आपण जर या संसाधनाचा अतिवापर केलेला आहे, आपण जर पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी कारणीभूत असेल तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की पर्यावरणाचं संवर्धन करणं किंवा आपलं हे कर्तव्य आहे. मग पहा, पर्यावरणाचे रक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. संतुलित आणि शाश्वत, जर आपल्याला असं वाटतं की बॅलन्स आणि आपण की टिकून राहणारा विकास व्हावा, जेणेकरून भविष्यात पण आपल्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेता आला पाहिजे, मग टिकणारा विकास, त्याला काय म्हणतात, शाश्वत विकास. याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे, आणि ते आपलं जबाबदारी किंवा कर्तव्य आहे. मग निसर्ग आपली संपत्ती आहे, मग निसर्ग आपली संपत्ती आहे, निसर्ग तुम्हाला जगण्यासाठी खूप सारे संसाधने देतोय, तर त्याचा व्यवस्थित वापर करून त्याचं जतन करणं, निसर्गाला टिकवून ठेवणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं हे आपलं काय कर्तव्य आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपला तो पहिला पॉईंट संपला. मग पहिल्या पॉईंट मध्ये काय दिले पहा एकदा पुस्तकात, मी वाचून दाखवतो, दिसत नसेल तरी लक्ष द्या. इथपर्यंत असं सांगितलंय की पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासून आहे, कारण मानवाच्या अस्तित्वाच्या अगोदर कोण होतं, हे नैसर्गिक पर्यावरण. पृथ्वीवरती मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. म्हणजे काय, ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्याच्यानंतर खूप कालावधीने, खूप वेळेनंतर पृथ्वीवरती मानवाचं पाऊल, म्हणजे पृथ्वीवरती कोण अस्तित्वाला आहे, मानव. म्हणजे अगोदर पृथ्वी, अगोदर नैसर्गिक पर्यावरण आहे. मानवाने काय केलं की पृथ्वीवरती वावरत असताना स्वतःच्या काही गुणधर्म आहेत, काही गुण आहेत, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, ह्या गुणांच्या आधारावर त्याने इतर सजीवांपेक्षा आपलं स्थान किंवा प्रभुत्व निर्माण केलं. मग पृथ्वीवरती इतर पण सजीव राहत होते, पण ह्या इतर सजीवांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती किंवा आपण कल्पनाशक्ती हे काही महत्वाचे गुण असल्यामुळं इतर सजीवांपेक्षा जास्त वर्चस्व, प्रभुत्व निसर्गावरती कोणाचं आहे, मानवाचं आहे. आणि त्यामुळेच मानवाने स्वतःच्या सुख सुविधांसाठी, स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी या संसाधनाचा खूप वापर चालू केलाय विकासासाठी, आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं समतोल बिघडून पर्यावरणात अनेक समस्या काय झाल्या निर्माण झालेल्या आहेत.
आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावरती प्रभुत्व स्थापन केलं. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळी प्रकारची साधन संपत्ती दिली, संसाधने दिले, त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढं घेतच राहिलाय. मग स्वतःला सुखी जगायचंय, समृद्ध जीवन जगायचंय म्हणून निसर्ग जेवढे देतोय तेवढ्या संसाधनं सगळेच वापरू लागलाय हा. आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास काय झाली सुरुवात. मग स्वतःचा विकास करण्याच्या नादात, स्वतःला सुख सुविधा मिळवण्याच्या नादामध्ये निसर्गाने दिलेल्या सगळ्या साधन संपत्तीचा हा अतिवापर करू लागला. आणि ह्या सगळ्याच्या मागे काय घडलं तर पर्यावरणाला किंवा निसर्गाला हानी पोहोचवू लागली. यातूनच पर्यावरणात काय वाढत गेल्या समस्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका कशी आहे महत्वाची. जर मानवाने सगळं पर्यावरणाचं संतुलन बिघडवलंय तर पर्यावरणाचं संतुलन किंवा संवर्धन राखण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका पण कोणाची असली पाहिजे मानवाचीच असली पाहिजे. कारण ह्याच्या मागे मुख्य कारण कोणता प्राणी असेल तर तो कोण आहे मानव आहे. पुढे पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचं रक्षण आणि संवर्धन करण्याचं कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा त्यांना म्हणायचं की आपण केलेली कृती, बऱ्याच वेळा आपल्याला हे माहित नसतं की आपण एखादी कृती करतोय तर काम करतोय, याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. मग कधी कधी एखादी कृती करताना आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवणार आहे, पण कधी कधी आपल्याकडनं असंही काम घडतं किंवा कृती घडून येते की ज्याच्याबद्दल आपल्याला जाणीव नसते. म्हणजे अजाणतेपणाने एखादी कृती आपल्याकडनं अशी घडते की ज्याला पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणाने काही कृती घडत राहतात. मग त्यांना हे माहितीच नाहीये एखाद्या सामान्य लोकांना की आपण केलेल्या ह्या कृतीचा परिणाम म्हणून निसर्गाला हानी पोहोचू शकते, पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, पर्यावरणाचा समतोल बिघडवू शकतो. आणि त्याच्यामुळं अशा अनेक गोष्टी ज्याच्याबद्दल त्यांना माहिती नाहीये अशा अनेक गोष्टी अजाणतेपणाने न कळत त्यांच्या हातातून होत राहतात. हा झाला पहिला पॉइंट की मानवाचीच का सामाजिक जबाबदारी आहे, आपलीच का सामाजिक जबाबदारी आहे. कारण आपणच सगळ्यात जास्त निसर्गाचं संतुलन बिघडवलंय स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी. आपण अति वापर केलाय संसाधनाचा, साधन संपत्तीचा, म्हणून मानवच याला आपण की जबाबदार आहे. तर मानवाचीच ही कोण आहे सामाजिक जबाबदारी. आता पहा फुलपाखरं पर्यावरण संवर्धनामध्ये किंवा संतुलनामध्ये काय काम करतात. ठीक आहे, मग पर्यावरणामध्ये संतुलन राखण्यामध्ये फुलपाखरांचं काय काम आहे त्यासाठी आपण एक छोटीशी प्रेझेंट किंवा एक छोटीशी स्लाइड बनवलेली आहे, तुम्हाला कळेल. तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रजनन शिकलेला असाल किंवा ज्यावेळेस आपण शिकू ते आपण म्हणूया की कोणता चॅप्टर मला माहित नाही, दुसरा तिसरा चॅप्टर असेल जिथं आपल्याला शिकायचे प्रजनन. ठीक आहे, वनस्पतीमध्ये कसं प्रजनन होतं आणि त्याच्यामध्ये पण त्या वनस्पती ज्यांच्याकडे फुले असतात तिथं तुम्ही एक गोष्ट शिकला असाल ती म्हणजे कोण परागीकरण. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉलिनेशन. तर मग आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी नर मादी जसे आपण शब्द वापरत असतो, ठीक आहे, मेल फिमेल. मग जो मेल पार्ट आहे तिथून आपल्याला पोलेन ग्रेन परागकण म्हणतो आपण त्याला, स्टिग्मा पर्यंत म्हणजे फिमेल पार्ट पर्यंत घेऊन जाण्याची जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात परागीकरण. नाहीच काय कळलं तर एक लक्षात ठेवा, परागीकरण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे जी की लैंगिक प्रजनन ज्या वेळेस वनस्पतीमध्ये होत असतं त्या वनस्पतीमध्ये ज्यांच्याकडे फुले असतात, मग फुले असणाऱ्या वनस्पतीमध्ये ज्यावेळेस लैंगिक प्रजनन होत असतं त्यावेळेस ते प्रजनन होऊन त्यांच्याकडे आपण म्हणूया की बिया किंवा सीड वगैरे बनावेत. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची प्रक्रिया जी आवश्यक असते ती म्हणजे कोण असते परागीकरण. आणि ह्याच्यासाठी फुलपाखरं काय करत असतात, एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती मध गोळा करण्यासाठी आपण तिथं फिरत असतात. तर त्याच वेळेस त्यांच्या पायाला वगैरे चिटकून आपण म्हणूया की हे परागकण तिकडे दुसऱ्या फिमेल पार्ट वरती जात असतात. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की त्यांची भूमिका आहे कशामध्ये परागीकरणामध्ये. मग काय फुलपाखरे फुलांमधून मध गोळा करतात, परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती स्वतःसोबत वाहून नेतात, त्यामुळे झाडांचे काय होतं परागीकरण होतं आणि फळे बिया तयार होतात. आणि फळे आणि बिया तयार झाले तरच बियांपासून नवीन झाड येईल म्हणजे प्रजनन होईल. ह्याचा अर्थ प्रजननासाठी आवश्यक असणारी नवीन वनस्पती तयार होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणजे त्यांच्याकडे बिया बनल्या पाहिजेत. म्हणजे त्यांच्याकडे प्रजनन जर व्हायचं असेल तर त्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया अगोदर कोण झाली पाहिजे परागीकरण. मग तिथं आपल्याला माहिती आहे की एका फुलामधून किंवा एकाच फुलामध्ये दोन्ही पण पार्ट असतात, कधी कधी मेल आणि फिमेल, किंवा एका फुलामधल्या मेल पार्ट मधून त्याला आपण म्हणतो की पोलेंग्रेन इथं म्हणतात परागकण. परागकण तिथून फिमेल पार्ट पर्यंत घेऊन जायचे असतात. ठीक आहे, ते आपण त्या चॅप्टरमध्ये डिटेल्स शिकूया. ते होण्यासाठी महत्वाचं रोल किंवा काम कोण करतात फुलपाखरे. दुसरी गोष्ट काय वनस्पतींचे पुनरुत्पादन. वनस्पतींचे पुनरुत्पादन म्हणजे काय
अनेक ज्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या प्रजाती येतात, अनेक वनस्पती आज फुलपाखरांमुळे टिकून येतात. त्यांच्यामुळे यांच्यामध्ये परागीकरण होतंय, त्याच्यामुळे त्यांच्या नवीन नवीन आपण म्हणूया की पुढच्या ज्या पिढ्या येतात त्या उगवून येत आहेत. मग तसंच यांचे ज्या बिया असतील त्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरवण्याचं काम किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्या झाडांना पसरवण्याचं काम हे करतायत. ह्याला काय म्हणतात? वनस्पतींचं कोण आहे? पुनरुत्पादन. फुलपाखरांमुळे अनेक वनस्पतींची संख्या टिकून राहते आणि वनस्पतींचा काय होतोय? प्रसार. अन्न साखळीतील घटक. अन्न साखळीतील घटक म्हणजे काय? आपल्याला माहिती, फुलपाखरू जर कोणाला तरी खात असेल तर त्या ठिकाणी फुलपाखरू भक्षक आहे, त्याने कोणाला तरी खाल्लं तो भक्ष आहे. पण अन्न साखळीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर बी ने ए ला खाल्लं तर बी ला खाणारा पुढे सी पण आहे. ठीक आहे, याचा अर्थ बी जो आहे तो ए आणि सी मधला दुवा आहे, जोडणारा. त्याच्याशिवाय अन्न साखळी चालणार नाहीये. तसंच मग हा सुद्धा कोणासाठी तरी अन्न म्हणून काम करतोय, ह्याला पण कोणीतरी अन्न म्हणून खातंय, याच्यामुळे तो एक महत्वाचा घटक आहे. कोणामधला? अन्न साखळीमधला. मग अनेक पक्षी असतात, कीटक असतात, कोळी असेल, असे आपण म्हणूया की अनेक प्राणी येतात किंवा सजीव येतात, ते फुलपाखरांना स्वतःचं अन्न म्हणून खातात. म्हणजेच फुलपाखरू अन्न साखळीतील एक महत्वाचा कोण आहे? घटक आहे. फुलपाखरे अनेक पक्षी, कोळी आणि किड्यांचे अन्न असतात, त्यामुळे ते अन्न साखळीतील एक महत्वाचा कोण झाले? दुवा. आता पर्यावरणाचे आरोग्य दर्शक. असं पाहण्यात आलंय की जिथं पर्यावरणामध्ये आरोग्य चांगलंय, पर्यावरणामध्ये प्रदूषण कमी आहे, त्या ठिकाणीच यांचं आपण म्हणूया की प्रमाण जास्त असतं. मग ह्याच्यावरून काय कळतं? जर एखाद्या प्रदेशामध्ये जर फुलपाखरांची संख्या जास्त आहे, ह्याचा अर्थ त्या प्रदेशामध्ये पर्यावरणाची कमी हानी झालेली आहे, पर्यावरणामध्ये कमी प्रदूषण झालेलं आहे, म्हणजेच तिथं आरोग्य टिकून आहे. याचा निर्देशक म्हणून कोण काम करतात? हे फुलपाखरं. मग पर्यावरणामध्ये आरोग्याला दर्शवणारे, ह्याचा अर्थ ज्या ठिकाणी फुलपाखरांची संख्या जास्त असते तिथं पर्यावरण स्वच्छ आणि संतुलित असण्याचं द्योतक आहे किंवा लक्षण आहे. हे कशावरून कळतं? की ह्या भागात असणाऱ्या फुलपाखरांची जास्त संख्या. मग ह्या सगळ्या अशा गोष्टी आता ज्या की फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात, ह्या प्रश्नाचं कोण येते? उत्तर आहे. एकंदरीत काय आहे? फुलपाखरे परागीकरण म्हणूया आपण, किंवा परागीकरण, अन्न साखळी आणि पर्यावरण संतुलन राखण्यामध्ये महत्वाची काय बजावतात? भूमिका बजावतात. त्यांच्यामुळे जर परागीकरण झालं तर प्रजनन होऊन आपण म्हणूया की फळे आणि बिया तयार होतात, त्याच्यामुळे नवीन वनस्पती उगवतात, त्यांच्यामुळे वनस्पतीचा प्रसार होतो. अन्न साखळीमध्ये एक महत्वाचा घटक येतं आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरणामध्ये तिथं संतुलन आहे का, तिथं आपण म्हणूया की प्रदूषण कमी जास्त आहे का, हे फुलपाखरांच्या संख्येवरून सुद्धा दर्शवलं जातं किंवा आपण म्हणूया की ते एक त्याचं द्योतक आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की फुलपाखराचा सुद्धा खूप महत्वाचा सहभाग आहे. कशामध्ये? पर्यावरणाच्या संतुलनामध्ये. ठीक आहे, चालतंय. हे दोन मुद्दे होते. मग हे दोन्ही मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. हे होतं आपलं लेक्चर क्रमांक आय थिंक 10 असेल किंवा 11, आता कन्फ्युज झालंय, 10 आहे कदाचित. ठीक आहे, हे लेक्चर क्रमांक 10 असणार आहे. तर मग याच्यानंतर जे आपलं लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय की पर्यावरण संवर्धनासाठी काही महत्वाचे कायदे आहेत, ते तुमच्या पुस्तकात दिलेत. त्या प्रत्येक कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि ते कायदे कधी झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दलचं एक सेपरेट लेक्चर आपण बनवणार आहेत. जर हे लेक्चर क्रमांक 10 असेल तर ते आपलं असेल लेक्चर क्रमांक 11. ठीक आहे, तोपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. जर सांगताना काही चुकलं असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीला क्लिअर झाली नसेल, त्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचंय. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला नक्की शेअर करायचा आहे. तोपर्यंत थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये कधीपर्यंत थांबायचंय? पुढच्या लेक्चरमध्ये भेटण्यापर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.